तर शेड्यूल आज म्हणजे दुपारी सुरुवात केली. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज घरीच आहे, 3 वाजल्यात आणि मग थोडा पाऊस बी आल्यासारखा झाला. मग दीपाली म्हणली काय करू आपण, वाफे असेल तर वाफे काढू थोडे किंवा काहीतरी करून थोडी मेथी बिथी टाकू खायला. आहेत घरी तर चला राहणार. तर मग आम्ही आलो तर राहणार. तर हे बघ बरं, दाताळा असेल तर बघ बरं, आणलंय का? दीपाली गेली दाताळा आणायला. ये बरं दाताळा घेऊन बघू आपण. अरे खोरं आणायला पाहिजे होतं. खोऱ्याने खोरं आणून देते का? खोऱ्याने थोडं थोडं म्हणजे असं वाफा करावा लागेल त्याला. बरं ये घेऊन. दीपाली चालली आहे आणायला. बघ बरं खोरं असलं तर ये घेऊन. थोडं बघू एखादा वाफा करू कुठं करायची काय नियोजनने. तर आज विषय बी असा होता की काही जोडीदार होता, ते म्हणत होता पंढरपूरला येतो का उद्या शनिवारी आणि परदेशी एकादशी. तर काय दीपाली आता काय म्हणते कुणास ठाऊक, फोन आलता आत्ता. तर पंढरपूरचं दर्शन होईल, लोक जातात वारीला, पण आता आमचं नाही वारीला जाणं होत. पण दीपाली लावी का नाही काय माहिती. जर आज संध्याकाळी गेलो तर ते मला उद्या शनिवारी आणि परदेशी लगेच आपण ड्रायव्हरचं लवकरच दुपार नेऊ. नाहीतरी परवा दिवशी कुठं ना कुठं आम्ही देवाला जातो राहिला उद्याचा दिवस. जर उद्या दिवस दीपाने सवड दिली तर आम्ही पंढरपूरला मी जाऊ शकतो. पण आता दीपाली बघू काय म्हणते एकदा. आता पंढरपूरचं बी दर्शन व्हायसारखं. येऊ का मी तिकडं? रानात एखादी 1-2 वाफे जर मेथीचे टाकले तर खायला होती घरची. हे मेथी टाकायची तर बघू आता ते करते. सारा आवडते तर करावं पटपट. मेथी शापून चुकाय, मग बाकीचं काय करीन उद्या निवांत मी लावीन माळव. तर दीपाली टाकती मेथी. तर एक वाफा बारीक छोटासा टाकलाय तर दीपाली पुरती भाजी होईन म्हणलं. एक वाफा आता टाकू मेथीचा म्हणजे काय होईल, सगळी संगच खायला नाही. ही जर थोडी थोडी उगली ना, सुरुवात झाली ना, तर नंतर मग ह्या साईडला बी आपण एक 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 वाफ आपलं इथपर्यंत काढू. म्हणजे लिंबूनीत असल्यामुळे मोडणार बी नाही आणि थोडी इकडे एक 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 वाफा इथपर्यंत आपल्याला असं काढायला जागा बी आहे. रोज एक एक वाफा टाकला तरी जमायसारखं आहे. तर दीपाली टाकतीये आणि ह्या साईडला मग काय होईल, शेजवार खाली पेरता येईल म्हणजे मध्ये काय येणार नाही. ह्या रानात का नवीन माती टाकली ना आपण. तर दीपाली म्हणती नवीन माती टाकली म्हणून ह्या नवीन मातीमध्ये मेथी येते का कशी येते काय बघू म्हणून एक वाफा आत्ता काढलाय. पुन्हा 1-2 दिवसांनी दुसरा काढू म्हणली. असं नियोजन चाललंय दीपालीचं. मी विचारतो एकदा. ती आता ही चुकान ती कुठं टाकायचं आहे? चुका ते खोसून द्यायचं, खोसायचा असतो का? आता ही तू बी टाकलं, आता काय करते थोडं थोडं खालीवर करायचं का? मातीत पुरतं का? मुंग्या खायच्या नाहीत. पाणी बी सोडावं लागेल. इथं पाईप नाही जोडलेला, नाही तर पाणी बी देता आलं असतं. पाईप कुठे आहे गड्या? बोरच्या तिथला पाईपच काढलाय. अन्न आले आपण जोडू बोरचा पाईप आणि पाणी सोडू याच्यात. एक वाफा आला ना चांगली मेथी दीपा की त्याच्यानंतर लगेच काय करायचं, ह्याच्या शेजारी लगेच दुसरा वाफा टाकायचा. इथं शेजारी लगेच इथं तिसरा, असा चौथा, इथं 4-5 वाफे बसतील आणि पलीकडं पण लिंबून एखादा वाफा निघन. म्हणजे कसं शेजवार असलं ना मध्ये मोडत नाही. मग ट्रॅक्टर जरी आला तर इकडं सरळ सरळ होऊन जाईल सगळं. चलायची का आता घरी? मग चला घरी. तर माझा विषय हा बरं बरं. अरे मी काय म्हणतो तुला, पंढरपूरला मी जाऊ का? म्हणजे आज संध्याकाळी गेलं तर उद्या शनिवारी आणि परवा दिवशी तर आषाढी एकादशी मोठी. तर लोक उद्याचा दिवस, आजचा दिवस, परवा 2 दिवस 3 मग आता एकादशीला तर सगळं बंदच असतं जवळपास नाही का, सुट्टीवरच असते. मग एक उद्या दिवस जर सुट्टी घेतली आणि परवा दिवशी तर घ्यायची होती. हाणला काय नाही बापा, देवाचं नाव घेतलं की लागत आहे असं हटकून नाही म्हणले की. खोरं हाणलं दीपालीने माया पायावर आणि चांगलं आणीदार लागलं. तर मी काय म्हणलो होतं, आषाढी एकादशीला तर आपण सुट्टी घेतच असतो. आता आजची सुट्टी काय मायामुळे पडली नाही. शेवट कसं आहे, तू नियोजन करीत नाही. तुला म्हणलो जा 10:30 वाजता उरकलो होतं, नंतर दुसऱ्या जायला गेलं की 12 आणि 1 वाजली. तिला ती पटली नाही त्यामुळे तिने ती माझ्यामुळे सुट्टी थोडी पडली नाही पडली. पण बरं आता जर आज आम्ही संध्याकाळी गेलो, आज नाही संध्याकाळी उद्या जायचं ना. बरं उद्या पाठवत जातो ना आम्ही. मग उद्या शनिवारी आणि परवा दिवशी रविवारी. तर मग आषाढी एकादशीला जर जावा का असं तुम्ही उद्या दिवस कामाला गेलात हा आणि उद्या 5 वाजता इथून निघलात, हा तुम्ही परत दिवशी अरे किती गर्दी असते पंढरपूरला, किती गर्दी असते. आंध्राचं कोण जाणार इतक्या लांब? हा आज जर पाठ निघलं तर उद्या जाणार, जायला इतका टाइम लागेल की उद्याचा दिवस जाईल गर्दीमुळं. मग उद्याचा दिवस गेल्याच्या नंतर परवा दिवशी सकाळ सकाळ उठणार, आंघोळ करणार नदीत, थोडंसं बाहेर मुख दर्शन घेणार आणि माघारी येणार. माझा डब्बा राहिला. डब्बा कशाचा राहिला? दमांजा पळत नको जाऊ. दीपालीचा काय डब्बा का काहीतरी विसरला. हा मेथीचा डब्बा आणला होता, मेथी टाकून तो विसरला घेऊन यायला लागली. तर दीपाली लावती का नाही काय माहिती.
पंढरपूरला जायचं आहे म्हणतोय, कारण सगळ्या महाराष्ट्रातून लोक जातात पंढरपूरला. आणि मित्र बी मला आपण पंढरपूरहून जाऊन येऊ म्हणून विषय बोलत होते. दीपाली काय म्हणते काय माहीत, कारण काय लहान मुलगी आहे, विराजी दुकाने, मग त्याच्यामुळे तिला बी वाटतं नको. बघू आता काय म्हणते एकदा. जर जा म्हणली तर बघू, मग आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळ गेलं तर उद्या शनिवारी, परदिवशी रविवारी, तर रविवारी दर्शन घेऊन पुन्हा माघार येता येईल. कारण जायला एक दिवस लागेल, यायला एक दिवस लागणारच आहे. कारण मग बघता बी यायला पाहिजे ना बाकीचं बी काही. दीपाली मॅडम आल्यात, आता मेथीचा एक वाफा मला टाकलाय. वाटतं नाही भरपूर सुट्ट्या पडतात है ना. सुट्ट्या पडतात म्हणून आता काय करणार, योग आज तर मी तर नाही ना टाकली. अहो मला एकादशीला आता सुट्टी मारायची होती, कुठं ना कुठं जायचंच होतं. मग एखाद्याशीला आपलं जाणार निवांत हा कुठेतरी मग येते. एखादच कधी आहे परदिवशी. मग उद्या जर दिवस सुट्टी घेतली तर मेन काय आहे महाराष्ट्रात मेन दैवत काय आहे आषाढीचं. पंढरपूर. आषाढी हा पंढरपूर. मग जाणं होत असेल तर एक दिवसानी जाऊन दे. आता काय नशिबात असलो काही होत असतं त्याचा काय विचार करायचा आहे. हा तू जा म्हणली तर जाऊ, तू जर नाही म्हणलीत नाही तुझ्या हातात आहे. तू जर म्हणली तर आम्ही जाणार, तू नाही म्हणली तर मग कॅन्सल बी करणार. तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने मी तर जाणार आहे, पण तू म्हणली नका जाऊ तर मी कसं काय जाऊ मग. हा घरात जर नको म्हणल्याच्या नंतर बळच कसं काय जाऊ मी. जायचं तर हा मग असं म्हणली तर जाऊ शकतो तू आनंदाने. देवाला काय तर देवाला काय तर कुठंतरी सुधरण मी देवा धर्माला जाऊ. पण लई सुट्ट्या पडतात म्हणून म्हणलं हा जायचं सुट्ट्या तर पडून दे. देवाला नाही आडवीत तर तुम्हाला पंढरपूरला जायचं असं काही नाही. हा पण जाऊ द्या.